हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो स्टुडंट, रिसेंटली तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल, फिजिकल केमिस्ट्री संपूर्ण मार्क्स मिळवा फक्त 7 दिवसात. सो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला न्यूमेरिकल्स हे जवळपास 15 मार्क्सला तुमच्या एक्झामला विचारल्या जाणार आहेत असं सांगितलं होतं. आणि ते न्यूमेरिकल्स कोणकोणत्या चॅप्टर्समधून येणार आहे ते देखील आपण तिथे डिस्कस केलं होतं. सो स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सॉलिड स्टेट या चॅप्टरशी रिलेटेड सर्व न्यूमेरिकल्स डिस्कस करणार आहोत. न्यूमेरिकल्स आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह करून घेणार आहोत की जेणेकरून तुमचा कुठलाही न्यूमेरिकल, कितीही हार्ड न्यूमेरिकल आला स्टुडंट्स, तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. यामध्ये आपण प्रत्येक न्यूमेरिकल हा वेगवेगळ्या टाईपमध्ये क्लासिफाय करून घेतला आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारचं जम्बलिंग पेपरला होणार नाही. सो न्यूमेरिकल आल्यानंतर फक्त गिवन थिंग्स बघून देखील तुम्हाला फॉर्म्युला आठवला पाहिजे. सो अशा टाईपने आपण ते न्यूमेरिकल्स क्लासिफाय केले. अगदी 5 ते 6 टाइप्समध्ये तुमचे संपूर्ण न्यूमेरिकल्स, अगदी कुठलाही न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी आला किंवा कितीही हार्ड न्यूमेरिकल आला तरी देखील तुम्ही आरामात सोडवू शकता स्टुडंट्स. सो चला आपण सॉलिड स्टेटच्या न्यूमेरिकल्सला स्टार्ट करूया. सो स्टुडंट्स, सॉलिड स्टेटचे न्यूमेरिकल्स बघायला आपण आता सुरुवात करणार आहोत. सो दिस इज अवर फर्स्ट न्यूमेरिकल. सो आपण यांना वेगवेगळ्या टाइप्समध्ये क्लासिफाय केलं आहे स्टुडंट्स. सो पहिला जो टाइप असणार आहे आपला, दॅट इज नथिंग बट अ टाइप 1. that is D, M, Z, A आणि R यावरती बेसिस असलेला आहे. आता तुम्ही म्हणणार सर DM, Z, A, R काय असणार आहे? सो स्टुडंट्स, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माहित पाहिजे की हे जे न्यूमेरिकल्स आहे आपले टाइप 1 चे न्यूमेरिकल्स आहेत ते डेन्सिटी, ॲटॉमिक मास किंवा मोलर मास, त्यानंतर Z म्हणजे नंबर ऑफ युनिट सेल, A म्हणजे एज लेंथ आणि R म्हणजे रेडियस ऑफ अ ॲटम यांच्याशी रिलेटेड असलेले न्यूमेरिकल्स असणार आहे. बघा स्टुडंट्स, पहिल्यांदा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की न्यूमेरिकल्सला व्यवस्थित तुम्ही जर क्लासिफाय करताय तर तुम्हाला न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करणं सोपं जाणार आहे. मी तुम्हाला प्रत्येक टर्म क्लिअर करून देणार आहे स्टुडंट्स विथ अ फॉर्म्युला. कोणता न्यूमेरिकल्स दिसल्यानंतर, गिव्हन्स दिसल्यानंतर तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे हे देखील सांगणार आहे. सो डोंट टेक अ टेन्शन, आपण पूर्ण न्यूमेरिकल्स, सर्व चॅप्टरचे न्यूमेरिकल्स आपण अशा पद्धतीने घेणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो स्टुडंट्स की तुम्हाला जर न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन येणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन्स येत नसतील स्टुडंट्स तर तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जाईल. सो यासाठी मी तुम्हाला नक्कीच लॉगॅरिथम किंवा केमिस्ट्रीच्या, फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स सोडवण्यासाठी तुम्हाला जे लॉगॅरिथम्स म्हणजे आपण असं म्हणूया की जे कॅल्क्युलेशन्स रिक्वायर्ड असणार आहे स्टुडंट्स, ते कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे. तर त्याबद्दलही देखील लवकरच मी एक व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे स्टुडंट्स. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की ज्यावेळेस मी तुम्हाला लॉगॅरिथमचा व्हिडिओ प्रोव्हाइड करेल तो त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळालं पाहिजे. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्टुडंट्स. दुसरी गोष्ट अशी असेल की तुम्हाला बेसिक लॉग कॅल्क्युलेशन्स जर येत असतील स्टुडंट्स, फॉर एक्झाम्पल मल्टिप्लिकेशनमध्ये लॉगॅरिथममध्ये आपण ॲडिशन करणार आहे किंवा डिवायडेशनमध्ये आपण लॉगॅरिथममध्ये सबट्रॅक्शन करतो. सो असे बेसिक कॅल्क्युलेशन जर येत असतील तरी त्यावरती असलेले न्यूमेरिकल्स तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू शकता स्टुडंट्स. क्यूब रूटशी रिलेटेड तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे की कशा वेळेने कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके, सो चला विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण न्यूमेरिकल्सला स्टार्ट करूया. सो स्टुडंट, दिस इज अवर टाइप फर्स्ट. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की डेन्सिटी, मास, Z, A आणि R शी रिलेटेड असलेले आपण न्यूमेरिकल्स बघणार आहोत. सो स्टुडंट्स, न्यूमेरिकल्स बघत असताना फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगू इच्छितो की डेन्सिटी, मास, Z, A, R हे कशा वेळेने आयडेंटिफाय करायचे. समजा एखादं न्यूमेरिकल तुमच्या समोर दिलं, आपण सर्व न्यूमेरिकल्स कव्हर करणार आहोत स्टुडंट. टोटल न्यूमेरिकल्स, टेक्स्टबुकमध्ये आलेले एक्सरसाइज ॲज वेल ॲज टेक्स्ट चॅप्टरमध्ये आलेले सर्व न्यूमेरिकल्स आपण यामध्ये कव्हर करतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हेन गोल्ड क्रिस्टलाइज इट्स FCC. सो फर्स्ट ऑफ ऑल स्टुडंट, तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की इथे तुम्हाला हा असा वर्ड दिसेल असणार आहे FCC. ओके, बघा मी तुम्हाला एक क्लिअर करून देतो इथे FCC किंवा BCC. ओके, किंवा FCCला दुसरं नाव पण असेल स्टुडंट, कधी कधी HCP पण असू शकतं, तुमच्या पेपरमध्ये HCP देखील असू शकतं. ओके, सो लक्षात ठेवायचं, HCP दिसतं आहे, FCC दिसतं आहे, त्यानंतर तुम्हाला सिंपल क्युबिक लॅटिस दिसतो आहे. सो यांच्यावरती फोकस करायचा आहे. अशा वेळेस तुम्हाला Z ची व्हॅल्यू घ्यायची आहे स्टुडंट 4. Z ची व्हॅल्यू घ्यायची आहे 4 आणि BCC असेल तर Z ची व्हॅल्यू घ्यायची आहे तुम्हाला 2. सो हे जे दोन वर्ड्स असतात FCC, BCC, HCP, हे तुम्हाला काय इंडिकेट करतात तर हे इंडिकेट करतात तुम्हाला Z ची व्हॅल्यू. ओके, सो Z इज इक्वल टू तुम्हाला इथे मिळतोय स्टुडंट्स 4. ओके, नेक्स्ट
सो हिअर इज नॉट अ सेल्स, इथे सेल असला पाहिजे. ओके, द युनिट सेल एज लेंथ ऑफ इज 408 पिकोमीटर. बघा एज लेंथ, सो एज लेंथ काय इंडिकेट करणार स्टुडंट्स, तो हा जो स्मॉल ए आहे तुम्हाला एज लेंथ इंडिकेट करतो. दॅट इज ए इज इक्वल टू 408 पिकोमीटर. ओके, सो 408 पिकोमीटर असेल स्टुडंट्स, तुम्हाला याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो सेंटीमीटरमध्ये कसं कन्वर्ट करणार, तर फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवा की ही जी पिकोमीटरची व्हॅल्यू आहे हिला तुम्ही जर 10⁻⁻10 ने मल्टिप्लाय करतायत तर हा कन्वर्ट होऊन जातो सेंटीमीटरमध्ये. ओके, काही फॉर्म्युलाजमध्ये आपल्याला याचा क्यूब करावा लागतो स्टुडंट्स. सो 408चा क्यूब करणं थोडंसं हार्ड जातं, त्यामुळे आपण काय करणार की याच्या एंडला जो डिजिट आहे त्याला थोडंसं आपण इकडे शिफ्ट करून घेणार, म्हणजे 2 डिजिट लेफ्ट साइडला शिफ्ट करणार, तर हा होऊन जाईल 4.08. ओके, इंटू 10⁻10 होता तर हा होऊन जाईल 10⁻8 सेंटीमीटर होऊन जाणार स्टुडंट्स. ओके, नेक्स्ट ही झाली तुमची ए ची व्हॅल्यू. ऑलवेज लक्षात ठेवा एज लेंथ, एज लेंथ म्हणजे काय तुम्हाला स्टुडंट्स, स्मॉल ए असणार आहे. कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ अ गोल्ड, तुम्हाला डी कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, त्यानंतर डेन्सिटी म्हणजे डी कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि मोलर मास ऑफ अ गोल्ड, मोलर मास म्हणजे स्टुडंट्स तुम्हाला एम प्रोव्हाइड केलेला आहे, 197 ग्रॅम पर मोल, हे तुम्हाला मोलर मास प्रोव्हाइड करून दिलं आहे स्टुडंट्स. ओके, सो जर डेन्सिटी कॅल्क्युलेशनसाठी आले स्टुडंट्स, तो अगदी सिंपल फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लक्षात घ्या इकडे. आता याच फॉर्म्युलाशी रिलेटेड आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहोत. फॉर्म्युला आहे डी इज इक्वल टू झेड इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. ओके, हा तुमचा फॉर्म्युला आहे. सो व्हॉट इज द एन ए, एन ए इज नथिंग बट अवॅगॅड्रो नंबर. एन ए काय असणार आहे स्टुडंट्स, अवॅगॅड्रो नंबर असणार आहे. आणि एन एची व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे, दॅट इज 6.022 इंटू 10⁻23. ही व्हॅल्यू गिव्हन पण असते हा स्टुडंट, टेन्शन घ्यायचं नाही. एन ए. नेक्स्ट आता डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची. आता डेन्सिटी कॅल्क्युलेट करत असताना तुम्ही यामध्ये व्हॅल्यू पुट करणार. झेडची व्हॅल्यू किती मिळाली स्टुडंट, तुम्हाला 4 मिळाली. मोलर मास किती मिळालं, 197 मिळालं आहे. अपॉन ए चा क्यूब करायचा आहे स्टुडंट्स. ओके, इथे ए चा काय करायचं तुम्हाला, क्यूब करायचा. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए, ए ची व्हॅल्यू काय होती, दॅट इज 4.08 इंटू 10⁻⁻8. याचा होणार आहे क्यूब. करेक्ट, ए चा क्यूब मल्टिप्लाय बाय अवॅगॅड्रो नंबर आहे एन ए. एन ए किती होता आपला, 6.022 इंटू 10⁻23. बघा स्टुडंट्स, कॅल्क्युलेशन करत असताना आता काही स्टुडंट म्हणणार सर कॅल्क्युलेशन डिफिकल्ट जाणार आहे. बघा स्टुडंट्स, आता जिथे सिंपल कॅल्क्युलेशन दॅट इज 4 मल्टिप्लाय बाय 197 हे तुम्ही डायरेक्टली करून घेतलं तरी चालेल. सो याच्यासाठी लॉग अप्लाय करत बसू नका. सो हे डायरेक्टली करा, भलं तर एक स्टेप वाढणार आहे तुमची, पण डायरेक्टली करून घ्या. आता इथे बघा हे जे कॅल्क्युलेशन असणार आहे दॅट इज क्यूब कसा करायचा. सो काही स्टुडंट्स काय करतात की 408 मल्टिप्लाय बाय 408 मल्टिप्लाय बाय 408 एवढं लांब करत बसतात. असं नाही करायचं स्टुडंट्स. तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करून देतो की क्यूब कसा फाइंड आउट करणार तुम्ही विथ द हेल्प ऑफ अ लॉगॅरिथम. लॉगॅरिथमच्या हेल्पने तुम्हाला क्यूब कसं लागणार आहे किंवा क्यूब रूट कसा फाइंड आउट करणार आहे. सो स्टुडंट मी तुम्हाला इथे क्यूब सांगतो कशा वेळेने फाइंड आउट करायचा बघा. आणि इकडे बघूया आपण क्यूब रूट कसा फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला. ओके, कारण की आपल्याला इथे क्यूबची व्हॅल्यू लागणार आहे ना. सो क्यूब फाइंड आउट करत असताना फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवा, आता हा पॉवर आहे आणि याची परत ही पॉवर आहे की नाही, या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार. म्हणजे जो काही क्यूब येणार त्या क्यूबची पॉवर असेल 10⁻⁻24. 8 3 जा 24 अशी पॉवर असणार आहे. आणि इथे तुम्हाला या 408चा क्यूब लिहायचा आहे. ओके, सो क्यूब काय असेल बघा. क्यूब कसा फाइंड आउट करायचा स्टुडंट्स, जी पॉवर आहे तुमची ती पॉवर पुढे लॉगला मल्टिप्लिकेशन घ्यायची. म्हणजे कसं करायचं तर बघा, मला क्यूब फाइंड आउट करायचा आहे. कसला क्यूब फाइंड आउट करायचा आहे, 4.08चा क्यूब फाइंड आउट करायचा आहे. करेक्ट, तर मी काय करणार, 3 log of 4.08 करणार. ओके, याचा तर सॉल्व्ह झालं ना 10⁻⁻8 आणि हा 3 सॉल्व्ह होऊन गेला, याचा काही विषय नाही. मग 3 log of 4.08 हे कॅल्क्युलेशन मध्ये लिहायचं नाही तुम्हाला, तुम्ही सेपरेटली कॅल्क्युलेट केलं तरी चालणार आहे. रफ वर्क म्हणून पेपरच्या शेवटच्या पेजवरती तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. हे काही कॅल्क्युलेशन्स मध्ये लिहायचं नाही. सो क्यूब कसा बघा काढायचा आहे बघा, 3 log of 4.08. समजा स्टुडंट्स मला याचा क्यूब रूट काढायचा असता तर मी इथे 1/3 घेतला असता. ते आपण नंतर बघूया. फर्स्ट ऑफ ऑल क्यूब बघून घेऊ. 3 log of 4.08 असणार आहे. मग तुम्ही काय करणार, पहिल्यांदा 3 मल्टिप्लाय बाय log of 4.08. 4.08चा तुम्ही लॉग बघणार. मग 4.08चा लॉग कसा बघणार, 40चा 0 मध्ये लॉग बघणार. कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार आहे तुमची 0 येणार. सो 0. ओके, 40चा 8 मध्ये तुम्ही लॉग बघणार स्टुडंट. सो 40चा 8 मध्ये किती लॉग येतो बघून घेऊया आपण.
सो 40चा 8 मध्ये येतो लॉग स्टुडंट्स, दॅट इज 6107. ओके, किती आला आहे? 6107. सगळ्यांना लॉग बघता आला पाहिजे. नसेल बघता येत तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला लॉगचा व्हिडिओ प्रोव्हाइड करून देणार आहे. जे केमिस्ट्रीसाठी लॉगरिथम्स रिक्वायर्ड असणार आहे तेवढे सगळे कॅल्क्युलेशन्स कशा वेळेने बघायचे, कुठे कुठे कोणता लॉग अप्लाय करायचा, अँटी लॉग कसा आहे, याबद्दल मी तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल, केमिस्ट्रीशी रिलेटेड. ओके, सो याचा लॉग बघितला मी 4 पॉईंट. सो या लॉगच्या व्हॅल्यूला 3 ने मल्टिप्लाय करा. मग 3 ने तुम्ही मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू किती मिळणार आहे स्टुडंट? सो लॉगने मल्टिप्लाय करत असताना 3 7 जा 21, इथे आला 2 कॅरीला. ओके, सो 3 0 जा 0, 2 आलाय तुमचा इथे, 3 1 जा 3 अँड 3 6 जा 18, 1 कॅरीला आणि इकडे आला तुमचा पॉईंट. सो दिस इज द व्हॅल्यू आफ्टर मल्टिप्लिकेशन. ही तुमची मल्टिप्लिकेशन नंतरची व्हॅल्यू आली. नंतर तिचा बघायचा अँटी लॉग. बघा स्टुडंट्स, मी पहिल्यांदा लॉग बघितला, त्या लॉगला 3 ने मल्टिप्लाय केलं, आलेल्या आन्सरचा मी बघणार अँटी लॉग. अँटी लॉग कसला बघणार? 83चा 2 आणि 1 मध्ये बघणार. सो सगळ्यांना माहिती असेल की पॉईंट नंतरचाच लॉग बघतो आपण 83चा 2 आणि 1 मध्ये. सो 83चा 2 मध्ये आहे 6792 आणि 1 मध्ये आहे 2. सो याचा आन्सर आला स्टुडंट्स, दॅट इज 6794. इथे कॅरेक्टरिस्टिक्स किती होती? 1 1 + 1 झाला 2. सो आन्सर आलं 67.94. मग इथे तुम्ही ज्यावेळेस याची व्हॅल्यू पुट करणार, बघा वरचं मल्टिप्लिकेशन तर तुम्ही करून घेणार. ओके, 4 × 197 अपॉन क्यूब किती आला? आता 408चा क्यूब आला 67.94 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻24. करेक्ट. आणि इकडे तुमच्या ॲव्होगॅड्रोची व्हॅल्यू आली, दॅट इज 6.022 × 10⁻23. बघा स्टुडंट्स, आता कॅल्क्युलेशन अगदी सोपं झालंय. तुम्हाला काय करायचं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, एकच व्हॅल्यू असेल. सो याचा लॉग बघणार आणि नंतर याचा लॉग सबट्रॅक्शन. ओके, ॲडिशन करणार, नंतर वरच्याच्या लॉग मधून तुम्ही याला सबट्रॅक्ट करणार. हे बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत लॉगॅरिथमचे. हे तुम्हाला नक्की जमले पाहिजेत. हे जमणार म्हणजे जमणारच आहे. आणि मी सांगितलं, ज्याला जमणार नाही सो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ज्या वेळेस मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन येणार आहे. ओके स्टुडंट्स, हे झालं तुमचं कॅल्क्युलेटरी पार्ट. यानंतर तुम्ही कॅल्क्युलेशन्स करणार. राहिला प्रश्न आता क्यूब रूटचा स्टुडंट्स, की तुम्ही क्यूब रूट कशा वेळेने फाइंड आउट करणार. बघा स्टुडंट्स, आपण याच व्हॅल्यूचं क्यूब रूट काढून बघूया की कशा वेळेने क्यूब रूट काढणार. आता समजा मला 67.94चा क्यूब रूट काढायचा आहे. सो क्यूब रूट मी कशा वेळेने कॅल्क्युलेट करणार स्टुडंट्स? तर बघा, क्यूब रूटसाठी मी काय करणार, मला ज्या व्हॅल्यूचा क्यूब रूट करायचा आहे त्या व्हॅल्यूला मी 1/3 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे त्या व्हॅल्यूचा लॉग घेणार, लॉग ऑफ 67.94, आणि त्याला मी 1/3 ने डिवाइड करणार. ओके, सॉरी मल्टिप्लाय करणार 1/3 ने. बघा, क्यूब रूट करताना 1/3 आणि क्यूब करताना 3. मग आता याचा लॉग बघायचा आहे तुम्हाला 67चा 94 मध्ये. सो 67चा 9 आणि 4 मध्ये. 67चा 9 आणि 4 मध्ये किती लॉग येणार स्टुडंट? तो 67चा 9 मध्ये येतोय तुमचा 8319 आणि 4 मध्ये येतोय स्टुडंट तुमचा 3. सो हा झाला टोटल 8322. सो हा झाला याचा लॉग 8322 आणि कॅरेक्टरिस्टिक्स होती 1. बघा, नियरली सेम व्हॅल्यू आहे. तुम्ही जर याचा अँटी लॉग बघताय, पुन्हा याचा लॉग बघितला, तीच व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. सो याला डिवाइड मल्टिप्लाय करायचं 1/3 ने. 1/3 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे थोडक्यात डिवाइडच करायचं आहे स्टुडंट्स त्याला 3 ने. सो तुमचं आन्सर किती येणार? तर आन्सर येणार तुमचं 0.6107. हे डिवायडेशनचं आन्सर येणार. 3 ने तुम्ही याला डिवाइड केलं तर. आणि याचा बघणार तुम्ही पुन्हा अँटी लॉग. याचा अँटी लॉग बघितल्यानंतर तुमचं जे काही आन्सर येणार स्टुडंट ते असेल 4.08. बघा, इथेच बघितलं तर तुम्ही याचा तुम्ही लॉग बघताय, तर मग तुम्ही याचा पुन्हा अँटी लॉग बघितल्यावर तुम्हाला हेच आन्सर मिळणार, दॅट इज 4.08. सो अशा वेळी तुम्ही क्यूब रूट बघू शकतात. मी तुम्हाला इकडचं कॅल्क्युलेशन बघून क्यूब रूट काढायला नाही सांगत आहे. सो स्टुडंट्स, कुठलीही व्हॅल्यू असेल तिचा तुम्हाला क्यूब रूट काढायचा असेल तर 67.94चा क्यूब रूट काढायचा, त्याला मल्टिप्लाय करायचं लॉग 1/3 ने. 67.94चा तुम्ही लॉग बघून घेणार, त्याला मल्टिप्लाय करणार 1/3 ने, 3 ने त्याच्या लॉगला डिवाइड करणार, मग त्याचा अँटी लॉग बघणार, तुम्हाला आन्सर मिळेल, दॅट इज क्यूब रूट. ओके, हे झालं क्यूब रूट. सो इथे तुम्ही जर कॅल्क्युलेशन करून घेतलं स्टुडंट्स, तो 4 ने मल्टिप्लाय केलं, इथे तुम्ही हे जर सिंपल कॅल्क्युलेशन आहे, एवढं सिंपल कॅल्क्युलेशन तर तुम्हाला 12च्या लेवलवरती आलंच पाहिजे स्टुडंट्स. ओके, सो हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळणार आहे डेन्सिटीचं. चला आपण आता नेक्स्ट न्यूमेरिकलकडे जाऊया स्टुडंट्स. बघा, हे न्यूमेरिकल सगळे DMZAR शी रिलेटेड असलेले न्यूमेरिकल्स आहेत. ओके, चला आपण नेक्स्ट न्यूमेरिकलकडे जाऊया. आय होप तुम्हाला आयडिया आता क्लिअर झाली असेल की आपण कशा वेळेने सॉल्व्ह करायला पाहिजे, कशा वेळेने आपण सॉल्व्ह करतोय, किंवा आपण गिवन थिंग्स कशा वेळेने बघतोय. सो आपला जो नेक्स्ट न्यूमेरिकल आहे स्टुडंट, त्यामध्ये बघा काय सांगितलंय,
The density of a iridium is a 22.4 gram per centimeter cube. The unit cell of iridium is FCC. Calculate the radius of iridium atom. Molar mass of iridium is a 192.2 gram per mole. So students बघा इथे काय सांगितलं पहिल्यांदा गिवन आहे डेन्सिटी. किती गिवन आहे डेन्सिटी 22.4. So D is equal to 22.4. ओके ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब तुम्हाला डेन्सिटी गिवन आहे स्टुडंट्स. नेक्स्ट काय इंडिकेट करतं आपल्याला बघा द युनिट सेल ऑफ इरिडियम इज FCC. मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलं आहे FCC BCC ची व्हॅल्यू. सो FCC आला तर स्टुडंट्स काय घेणार तुम्ही 4. ओके सो ही जी व्हॅल्यू असते ही व्हॅल्यू कसली असते तुमची Z ची व्हॅल्यू असते. ओके Z असेल काही टेक्स्टबुक मध्ये याला स्मॉल n ने सुद्धा इंडिकेट केलेलं आहे. ओके सो Z काय स्मॉल n काय वन इन द सेम असणार स्टुडंट्स. ओके कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ इरिडियम ॲटम. इरिडियम ॲटमचा रेडियस कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला R कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके ॲटम मोलर मास ऑफ इरिडियम इज अ 192.2 ग्रॅम पर मोल. सो मोलर मास तुम्हाला सांगितलं आहे 192.2 ग्रॅम पर मोल. ओके सो स्टुडंट इथे बघा तुम्हाला कॅल्क्युलेशन काय सांगितलंय तर R कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल R कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला माहित असलं पाहिजे रेडियस कसा कॅल्क्युलेट केला जातो. जर FCC असेल ना स्टुडंट सो FCC साठी रेडियसचा फॉर्म्युला असतो असा लक्ष द्या इकडे R इज इक्वल टू 0.3535 मल्टिप्लाय बाय A. ओके दिस इज द फॉर्म्युला फॉर रेडियस ऑफ FCC. हा FCC चा रेडियस काढण्याचा फॉर्म्युला झाला. R इज इक्वल टू 0.3535 इंटू A. मग तुम्हाला यासाठी काय रिक्वायर्ड आहे तर A ची व्हॅल्यू रिक्वायर्ड आहे. मग ही A ची व्हॅल्यू तुम्ही कुठून मिळवणार स्टुडंट्स तर तुम्ही मिळवणार डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यावरून. सो इट इज द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी D इज इक्वल टू Z इंटू M अपॉन A क्यूब इंटू NA. करेक्ट. सो इथे बघा स्टुडंट्स तुम्हाला D दिलेला आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला A काढायचा आहे ना तर A काढायचा आहे म्हणजे इथून काय फाइंड आउट करावं लागेल A क्यूब फाइंड आउट करावं लागेल. अरेंज द इक्वेशन फॉर A क्यूब. मग A क्यूब इकडे गेला D इकडे आला. सो स्टुडंट झालं D इंटू M अपॉन बरोबर Z इंटू M अपॉन D इंटू NA. लेट्स पुट द व्हॅल्यू. Z ची व्हॅल्यू काय होती स्टुडंट्स 4 होती. M काय दिलेला होता आपल्याला 192.2 गिवन होता. डेन्सिटी गिवन होती आपल्याला डेन्सिटी होती 22.4 आणि मल्टिप्लाय बाय आपल्याला NA ची व्हॅल्यू हवी होती. NA ची व्हॅल्यू सगळ्यांना कॉन्स्टंट आहे माहिती आहे 0.6.022 इंटू 10⁻23. स्टुडंट्स विथ द हेल्प ऑफ दिस सिंपल कॅल्क्युलेशन अगदी सिंपल कॅल्क्युलेशन हे लॉगॅरिथमने तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला मिळणार आहे A. ओके सॉरी A क्यूब मिळणार आहे. मग आता तुम्हाला A क्यूब मिळाल्यानंतर तुम्हाला करायचं काय स्टुडंट्स यामध्ये तुम्ही ज्यावेळेस A क्यूबची व्हॅल्यू फाइंड आउट करणार ती जी काही येणार तुमची XYZ A क्यूबची व्हॅल्यू येणार तिचा तुम्ही काय फाइंड आउट करणार क्यूब रूट फाइंड आउट करणार. मी आता थोड्या वेळ पूर्वीच सांगितलं स्टुडंट्स की तुम्हाला जर क्यूब रूट फाइंड आउट करायचं असेल स्टुडंट्स तर तुम्हाला आताच सांगितलंय की तुमच्या आलेल्या आन्सरला 1/3 ने मल्टिप्लाय करायचं. सो 1/3 लॉग ऑफ तुमचं आलेलं आन्सर इथे असणार आहे मल्टिप्लाय बाय त्याची पॉवर समजा -24 आहे. काही जी काही पॉवर असेल तर त्या पॉवरला डिवाइड बाय 3 करायचं सिम्पली आणि याचा क्यूब रूट फाइंड आउट करायचा. सो तुमचं आन्सर येणार आहे तुमचं ते जे काय आन्सर येणार तुमचं ते असणार आहे A. ओके हे तुमचं एज लेंथ तुम्हाला इथे मिळेल. ही मिळालेली एज लेंथची व्हॅल्यू स्टुडंट्स तुम्हाला इथे सबस्टिट्यूट करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आन्सर मिळणार दॅट इज R इज इक्वल टू 0.3535 मल्टिप्लाय बाय A ची व्हॅल्यू तुम्ही इथून फाइंड आउट करणार स्टुडंट. ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली की हे सिंपल परत कॅल्क्युलेशन होतं तुमचं तुम्हाला R मिळतोय दॅट इज नथिंग बट अ रेडियस. ओके सो अशा वेळेने तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी स्टुडंट्स गिवन थिंग्स लिहिणं हे एक वेगळं प्रकारचं टास्क असतो आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन्स करणं वेगवेगळ्या प्रकारचा टास्क असतो. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला गिवन जर आयडेंटिफाय करता येत असेल फॉर्म्युलाज तुम्हाला क्लिअर असतील तर कॅल्क्युलेशन करणं जास्त हार्ड नसतं. सो सगळ्यात इम्पॉर्टंट असतं तुम्हाला गिवन तुम्ही कशा वेने फाइंड आउट करतायत. ओके सो चला नेक्स्ट न्यूमेरिकलकडे जाऊया स्टुडंट्स आपण. दिस इज अवर नेक्स्ट न्यूमेरिकल. काय सांगितलं या न्यूमेरिकल मध्ये बघा स्टुडंट्स अन एलिमेंट विथ द मोलर मास ऑफ 27 ग्रॅम पर मोल. ओके मोलार मास दिलेला आहे स्टुडंट याचा अर्थ तुम्हाला M दिलेला आहे दॅट इज नथिंग बट 27 फ्रॉम अ क्यूबिक युनिट सेल विथ एज लेंथ ऑफ 405 पिकोमीटर. ओके एज लेंथ दिलेली आहे म्हणजे A गिवन आहे स्टुडंट तुम्हाला 405 पिकोमीटर. तुम्हाला माहिती आहे याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे दॅट इज 405 मल्टिप्लाय बाय 10⁻10 सेंटीमीटर. सो तुम्हाला याचा क्यूब करायचा असतो म्हणून 2 डिजिट आपण इकडे सरकवून घेतले स्टुडंट. सो 4.05 इंटू 10⁻8 सेंटीमीटर.
The density of an element is 2.7 gram per centimeter cube. Here is also density is given, that is nothing but a 2.7 gram per centimeter cube. What is the nature of cubic unit cell? ओके, या क्युबिक युनिट सेलचं नेचर कसं असणार आहे? आता नेचर म्हणजे काय विचारलं तुम्हाला स्टुडंट्स, हा एक तर एफसीसी आहे की बीसीसी आहे? ओके, एफसीसी म्हणजे काय रे स्टुडंट्स, तर झेड ची व्हॅल्यू आली पाहिजे 4, बीसीसी म्हणजे झेड ची व्हॅल्यू आली पाहिजे 2. ओके, सो इथं तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे झेड ची व्हॅल्यू. सो कोणता फॉर्म्युला यूज करणार? सिमिलर सेम फॉर्म्युला यूज करणार, डी इज इक्वल टू झेड इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. करेक्ट. हियर वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ झेड. मग झेड साठी इक्वेशन अरेंज करून घ्या स्टुडंट्स. झेडला आपण इकडेच ठेवूया, बाकी सगळ्या व्हॅल्यू इकडे मल्टिप्लायला गेल्या. सो डी मल्टिप्लाय बाय ए क्यूब मल्टिप्लाय बाय एन ए अपॉन एम विच इज इक्वल टू झेड. सो डी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, डी ची व्हॅल्यू किती होती स्टुडंट्स, दॅट इज 2.7. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? एज लेंथ किती दिला होता? सो एज लेंथ दिला होता 4.05 इंटू 10⁻⁸. Multiply by what is the value of Na, that is 6.022 into 10⁻23 divide by the molar mass. molar mass किती दिला आहे स्टुडंट्स? इथे आपल्याला molar mass दिला आहे, that is nothing but 27 which is equal to Z. तुम्ही जर हे सिंपल कॅल्क्युलेशन करतायत तर बघा लक्ष द्या स्टुडंट्स, इथे तुम्हाला क्यूब करायचं आहे. सो क्यूब मी सांगितलंय तुम्हाला आता कशा वेळेने क्यूब फाइंड आउट करतायत तुम्हाला. 6 होऊन जाईल 10⁻⁸ इंटू 3 10⁻24. याचं कॅल्क्युलेशन होऊन जाईल 10⁻24 आणि 405 चा क्यूब बघायचा आहे. आफ्टर दिस सिंपल कॅल्क्युलेशन वी गेट द व्हॅल्यू ऑफ झेड. झेडचा आन्सर यायला पाहिजे स्टुडंट तुमचं 4. ओके, 4 आन्सर आल्यानंतर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की हा दिलेला क्युबिक युनिट सेल हा एफसीसी टाइपचा होता. ओके, द नेचर ऑफ अ क्युबिक युनिट सेल इज अ एफसीसी. कॅल्क्युलेशन्स करणं जमलंच पाहिजे स्टुडंट्स तुम्हाला. ओके, चला नेक्स्ट पार्ट कडे जाऊया स्टुडंट्स. देर इज नथिंग बट अ टाइप 2. आता इथे आपण जे न्यूमरिकल्स बघणार आहे स्टुडंट्स, दॅट इज रिलेटेड विथ द ए अँड आर. हे ए आणि आर शी रिलेटेड असलेले न्यूमरिकल्स असणार आहे. म्हणजे तुम्हाला एज लेंथ आणि रेडियस फक्त या दोनच व्हॅल्यू, बाकी काहीही गिवन नाही. सो यावरून तुम्ही न्यूमरिकल्स कशा वेळेने सॉल्व्ह करू शकतात ते आपण बघणार आहोत स्टुडंट्स. बघा, ॲल्युमिनियम क्रिस्टलाइज इन अ क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर. ओके, विथ अ युनिट सेल एज लेंथ ऑफ 353.6 पिकोमीटर. बघा, एज लेंथ गिवन आहे स्टुडंट 353.6 पिकोमीटर. लेट कन्वर्ट इट इनटू द सेंटीमीटर, दॅट इज 353.6 इंटू 10⁻10 सेंटीमीटर. 3.536 इंटू 10⁻8 सेंटीमीटर. 2 डिजिट आपण त्याला इकडे शिफ्ट करून घेतलं स्टुडंट्स. व्हॉट इज द रेडियस ऑफ ॲटम? व्हॉट इज द रेडियस ऑफ ॲटम? आता फक्त आर विचारला, ए गिवन आणि आर आहे. स्टुडंट्स तुम्हाला याच्यामध्ये माहित पाहिजे, दॅट इज क्युबिक क्लोज पॅक असेल, सीसीपी असेल तरी आपल्याला फॉर्म्युला हा एफसीसीचाच यूज करायचा असतो. सो फॉर्म्युला इथे काय असणार आहे तुमचा, आर इज इक्वल टू 0.3535 इंटू ए. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितला होता न्यूमरिकल नंबर 2 मध्ये. सो आर इज इक्वल टू 0.3535 मल्टिप्लाय बाय ए. मग एचं कॅल्क्युलेशन काय असणार आहे स्टुडंट्स, दॅट इज नथिंग बट 3.536 इंटू 10⁻8. सिंपल कॅल्क्युलेशन स्टुडंट, सिंपल मल्टिप्लिकेशन आहे. यू गेट द व्हॅल्यू ऑफ आर. आरचं असेल आन्सर येईल तुमचं सेंटीमीटरमध्ये, कारण की आपण याला कन्वर्ट केलं होतं सेंटीमीटरमध्ये. सो दिस इज युअर इझी न्यूमरिकल. अशा वेळी तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. ए गिवन आहे आणि आर काढायचा आहे. ओके, सो फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू, दिस इज फॉर एफसीसी. ओके, चलो नेक्स्ट न्यूमरिकल कडे जाऊया स्टुडंट्स. सेम न्यूमरिकल आहे बघा. द युनिट सेल ऑफ मेटॅलिक सिल्वर इज एफसीसी. ओके, मेटॅलिक सिल्वर आहे एफसीसी. इफ अ रेडियस ऑफ अ सिल्वर ॲटम इज 144.4 पिकोमीटर. ओके, रेडियस गिवन आहे स्टुडंट्स तुम्हाला इथे बघा. R is given, that is 144.4 picometer. Let convert it into the centimeter. आता मी डायरेक्टली कन्वर्ट करतोय, that is 444 into 10⁻8 सेंटीमीटर. नेक्स्ट आहे कॅल्क्युलेट द एज लेंथ ऑफ युनिट सेल. एज लेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे, ए कॅल्क्युलेट करायचं आहे. एफसीसी साठी आताच फॉर्म्युला बघितला आपण, आर इज इक्वल टू, सो आर इज इक्वल टू 0.3535 इज मल्टिप्लाय बाय ए. सो ए काढायचा आहे स्टुडंट. सो फॉर्म्युला होऊन जाईल ए इज इक्वल टू आर अपॉन 0.3535. सो आर ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1.444 इंटू 10⁻8 अपॉन 0.3535. अशा वेळी तुम्ही ए कॅल्क्युलेट करू शकता स्टुडंट्स. एचं आन्सर असणार आहे तुमचं सेंटीमीटरमध्ये, कारण की आपली एज लेंथ आपण रेडियस आपण कन्वर्ट केला होता स्टुडंट्स सेंटीमीटरमध्ये. ओके, चलो नेक्स्ट न्यूमरिकलकडे जाऊया आपण. सो हिअर इज अवर नेक्स्ट न्यूमरिकल स्टुडंट. सिमिलर न्यूमरिकल आहे. आता तुम्हाला लगेच क्लिअर झालं असेल की कशा वेळेने सॉल्व्ह करायचं आहे.
कॉपर क्रिस्टलायझेस इन FCC. सो FCC म्हणजे तुम्ही पहिल्यांदा गिवन मध्ये असंच लिहिणार ना, Z इज इक्वल टू 4. युनिट सेल, एज लेंथ ऑफ 495 पिकोमीटर. एज लेंथ दिलेली आहे स्टुडंट्स 495 पिकोमीटर. सो दॅट इज नथिंग बट 4.95 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. व्हॉट इज द रेडियस ऑफ कॉपर? आर विचारलाय स्टुडंट्स. बघा FCC सांगितलेलं आहे, ए दिलेला आहे, आर दिलेला आहे. FCC साठी आर चा फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू 0.3535 मल्टिप्लाय बाय ए. सो यू कॅन इझिली कॅल्क्युलेट दॅट वन. ए ची व्हॅल्यू तुमच्याकडे ऑलरेडी गिवन आहे. ए ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची, तुम्हाला आरचा आन्सर मिळून जाणार आहे स्टुडंट्स. चला नेक्स्ट न्यूमेरिकल कडे जाऊया आपण स्टुडंट्स. हेअर इज अवर नेक्स्ट न्यूमेरिकल. बघा स्टुडंट्स न्यूमेरिकल मध्ये काय सांगितलं आहे, लीड हॅज अ BCC स्ट्रक्चर. आता मी इथे BCC मुद्दामून हायलाइट केलं स्टुडंट्स, कारण की टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला इथे त्याला सांगितलं आहे FCC, परंतु आपल्याकडे BCCचा न्यूमेरिकल एक सुद्धा नाही आहे टेक्स्ट बुक मध्ये. सो आपण याला असं कन्सिडर केलं की BCC आपल्याला FCCच्या ऐवजी समजा BCC दिलेला आहे, आपण अशा वेळी त्याला कंडक्ट करून घेऊया. सो आपल्याला फॉर्म्युला क्लिअर होऊन जाईल. PB हॅज अ BCC स्ट्रक्चर विथ द एज लेंथ ऑफ अ युनिट सेल 495 पिकोमीटर. सो एज लेंथ दिलेली आहे स्टुडंट्स 495 पिकोमीटर. दॅट इज नथिंग बट 4.95 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द रेडियस. याचा रेडियस कॅल्क्युलेट करायचा. परत ए आणि आर शीच रिलेटेड न्यूमेरिकल्स स्टुडंट्स. सो फॉर्म्युला काय वापरणार तुम्ही? BCC साठी फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू, फॉर्म्युला असणार आहे 0.4330 मल्टिप्लाय बाय ए. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. FCC साठी आणि FBC साठी व्हॅल्यू वेगवेगळ्या आहे स्टुडंट. FCC साठी फॉर्म्युला असा असणार आहे दॅट इज आर इज इक्वल टू 0.3535 मल्टिप्लाय बाय ए. तर BCC साठी जो फॉर्म्युला असणार आहे स्टुडंट तो असणार आहे आर इज इक्वल टू 0.4330 इंटू ए. लक्षात ठेवा, ए आणि आरचं रिलेशन तुम्हाला BCC साठी विचारलंय की FCC साठी विचारलंय, त्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. सो इथे तुम्हाला व्हॅल्यू मिळाली आहे. सो कॅल्क्युलेशन असं होणार 4330 मल्टिप्लाय बाय ए. ए ची व्हॅल्यू होती स्टुडंट्स 4.95 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. दॅट इज नथिंग बट आर. इथून तुम्हाला आर ची व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, चला नेक्स्ट न्यूमेरिकल कडे जाऊया स्टुडंट्स. हेअर इज अवर नेक्स्ट न्यूमेरिकल दॅट इज टाइप 3. टाइप 3 मध्ये स्टुडंट्स तुम्हाला कधी कधी काय विचारलं जातं, तर फॉर्म्युला विचारला जातो. ओके, फॉर्म्युला म्हणजे काय, तर एक कंपाऊंड सांगितला जातो, BCC आहे, FCC आहे, सिंपल क्युबिक आहे, HCC आहे. अशा वेळी तुम्हाला सांगितलं जाणार आणि दोन एलिमेंट सांगतील, त्यानुसार त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला फाइंड आउट करा. तर चला बघून घेऊया आपण न्यूमेरिकल्स कसं असणार आहे. सो अ कंपाऊंड मेड अप ऑफ एलिमेंट C अँड D. एक कंपाऊंड आहे जो C आणि D चा मिळून बनलेला आहे. ओके स्टुडंट्स, सो एक कंपाऊंड आहे जो तुमचा C आणि D चा मिळून बनलेला आहे. क्रिस्टलायझेस इन FCC स्ट्रक्चर. ओके, याचं FCC स्ट्रक्चर आहे. atoms of a C is present at the corner. C त्याच्या कॉर्नरला प्रेझेंट आहे of the cube atom and D is present center of the face. D हा त्याच्या सेंटरला प्रेझेंट आहे. क्यूब, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड आणि कंपाऊंडचा फॉर्म्युला विचारला. स्टुडंट्स, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माहित असलं पाहिजे व्हॉट इज मीन बाय FCC. FCC चा मीनिंग सगळ्यांना माहिती आहे, इज नथिंग बट अ फेस सेंटर्ड क्यूब. बरोबर, फेस सेंटर्ड क्यूब असा त्याचा अर्थ होतो. मग आता फेस सेंटर्ड क्यूब कसा ड्रॉ करायचा बघा, तुम्हाला इथे मी क्लिअर करून देतो की फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ कसा होणार तो, आणि त्यानंतर तुम्हाला विविध प्रॉपर एक्सप्लेनेशन देतो याबद्दल. सो स्टुडंट्स, हा झाला तुमचा एक क्यूब. ओके, ओके, दिस इज वन ऑफ क्यूब. ओके, यात काय सांगितलंय, C इज प्रेझेंट ॲट द कॉर्नर ना, C कॉर्नरला प्रेझेंट आहे. सो हा प्रत्येक कॉर्नरला काय प्रेझेंट असणार आहे स्टुडंट, C प्रेझेंट असणार आहे. ओके, सो इच कॉर्नर आर प्रेझेंट ऑफ अ C. इथे प्रत्येक कॉर्नरला प्रेझेंट असणार आहे C. ओके, सो हा तुमचा C असणार आहे. सो D इज प्रेझेंट ॲट द फेस ऑफ द क्यूब, आणि D हा फेसला प्रेझेंट आहे. फेस म्हणजे काय स्टुडंट्स, तर आता ही बघा, ही एक मी इथे एक स्क्वेअर ड्रॉ करतोय की नाही, हा. सो या स्क्वेअरचा हा जो समोरचा पार्ट झाला, हा पार्ट झाला तुमचा फेस. करेक्ट. मग असे टोटल किती फेस असतात क्यूबला, तर दिस इज 1, दिस वन इज 2, याची बॅक साईड झाली 3, बॉटम साईड झाली 4, या साईडला एक 5 आणि या साईडला एक 6. टोटल फेस किती प्रेझेंट आहे, 6 फेस प्रेझेंट आहे. आणि या प्रत्येक फेसवरती एक एक तुमचा ॲटम प्रेझेंट आहे. दिस इज नथिंग बट अ D. सो D चे टोटल 6 ॲटम्स प्रेझेंट असतील. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा स्टुडंट्स. सो सगळ्यांना माहिती असेल की हा जो कॉर्नर आहे, ओके, हा कॉर्नर काय करतो, तर प्रत्येक कॉर्नरचा ॲटम हा 1/8 शेअर करतो. मग आपण असं लिहूया इथे की C ॲटम
प्रेझेंट ॲट कॉर्नर, बरोबर आहे, हा कॉर्नरला प्रेझेंट आहे, प्रेझेंट ॲट द कॉर्नर. सो इट कॉन्ट्रीब्यूट, त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असेल तर 1/8 असेल. किती असेल 1/8. म्हणजे हा जो एक ॲटम आहे याचा फक्त 1/8 पार्ट क्यूब मध्ये असतो, बाकीचा एम्प्टी असतो. ओके, सो 1/8 असे किती आहेत टोटल स्टुडंट्स, 8 कॉर्नरला प्रेझेंट आहेत. सो याचं कॉन्ट्रीब्युशन झालं 1 ॲटम. ओके, त्याचं कॉन्ट्रीब्युशन झालं 1 ॲटम. नंतर आपण लिहिणार डी ॲटम प्रेझेंट ॲट फेस सेंटर्ड, करेक्ट ना, प्रेझेंट ॲट द फेस सेंटर. सो इट कॉन्ट्रीब्यूट, त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं तर फेसला जो प्रेझेंट असतो त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं हाफ. असे टोटल फेसेस आहेत टोटल 6. सो हाफ मल्टिप्लाय बाय 6, 2 3 जा 6 झालं तुमचं कॉन्ट्रीब्युशन आलं स्टुडंट्स 3 ॲटम्स. कॉन्ट्रीब्युशन आलं 3 ॲटम. सो सी वाला कॉन्ट्रीब्यूट करतोय 1 ॲटम, डी वाला कॉन्ट्रीब्यूट करतोय 3 ॲटम. सो रेशो झाला तुमचा काय इथे, सो इथे रेशो बनतोय स्टुडंट्स इथे तुमचा 1:3. मग 1 काय होता तर सी होता आणि 3 काय होता तर डी होता. तो हा फॉर्म्युला झाला CD3. सो दिस इज द फॉर्म्युला CD3 ऑफ द कंपाऊंड. अशा वेळी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. कदाचित तुम्हाला BCC विचारला असेल. लक्षात ठेवा स्टुडंट्स, जर तुम्हाला FCC सांगितला जातोय तर रेशो हा 1:3 असतो आणि BCC सांगितला जातो तर रेशो असतो तुमचा 1:1. ओके, सो जो फेसला प्रेझेंट असतो तो असतो 3 आणि कॉर्नरला प्रेझेंट असतो तो असतो 1. इथे पण तसंच असणार आहे. बॉडी सेंटर, बॉडीच्या फेस कॉर्नरला जो प्रेझेंट असेल तो 1 आणि सेंटरला जो प्रेझेंट असेल तो असेल 1. दोघं 1 1 असतात. चला, याच्याशी रिलेटेड अजून काही इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स असतात जे ट्रिकली विचारले जातात स्टुडंट्स, तुम्हाला फिरवून विचारले जातात, ट्रिकली क्वेश्चन्स असतात ते आपण ते पण डिस्कस करून घेऊया. सो स्टुडंट्स, द कंपाऊंड इज फॉर्म बाय द 2 एलिमेंट्स, ओके, A and B of the atom. Element B forms the CCP, okay, cubic close packing दाखवतोय स्ट्रक्चर. The atom of A occupy the 1/3 of the tetrahedral voids. What is the formula of the compound? एकदम इम्पॉर्टंट न्यूमरिकल असणार आहे स्टुडंट्स, बघा लक्ष द्या इकडे व्यवस्थित, आपण याला सॉल्व्ह करून घेऊया. द कंपाऊंड इज फॉर्म बाय द 2 एलिमेंट्स. एक कंपाऊंड आहे जो 2 एलिमेंटचा मिळून बनलेला आहे. एलिमेंट A आणि B यांचा मिळून बनलेला आहे. द ॲटम ऑफ एलिमेंट B, एलिमेंट बी चे जे ॲटम्स आहे फॉर्म अ CCP स्ट्रक्चर. त्यांनी CCP स्ट्रक्चर फॉर्म केले. ओके, द ॲटम ऑफ A ऑक्युपाय द 1/3 टेट्राहेड्रल वॉइड्स. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. ओके, आता नंबर ऑफ ॲटम्स समजा आपण असं कन्सिडर करूया की B ने मिळून CCP बनवलाय. तर नंबर ऑफ ॲटम्स ऑफ B, B चे किती ॲटम्स असणार आहे, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ B इज कन्सिडर्ड टू बी द B. आपण त्याला B ॲटम्स कन्सिडर करूया. म्हणजे CCP स्ट्रक्चर मध्ये B चे किती ॲटम्स आहेत तर B एवढे ॲटम्स आहे, त्याला आपण 1B म्हणूया. ओके, डन, 1B. तर B जर CCP स्ट्रक्चर फॉर्म करतोय स्टुडंट्स तर त्याच्यामध्ये काही टेट्राहेड्रल वॉइड्स तयार होतील आणि त्या टेट्राहेड्रल वॉइड्सच्या 1/3 हे A ॲटम्स आहेत. ओके, आता B ने किती टेट्राहेड्रल वॉइड्स फॉर्म केले, सो नंबर ऑफ टेट्राहेड्रल void form by B. तर B किती टेट्राहेड्रल वॉइड्स फॉर्म करेल, जेवढे त्याचे ॲटम्स असतात त्याच्या डबल टेट्राहेड्रल वॉइड्स फॉर्म करेल. म्हणजे त्यांनी टेट्राहेड्रल वॉइड्स फॉर्म केले 2B. आता A चे ॲटम्स किती असतील तर नंबर ऑफ ॲटम्स ऑफ A, मग A चे ॲटम किती सांगितले आपल्याला 1/3 ऑफ अ टेट्राहेड्रल वॉइड्स. मग टेट्राहेड्रल वॉइडच्या 1/3, मग 1/3 मल्टिप्लाय बाय 2B. सो नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स होते 2B, त्याच्या 1/3 घेतले आपण. सो याचं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला मिळेल 2B/3. हे झाले नंबर ऑफ ॲटम्स ऑफ A. हे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ A आणि हे झाले तुमचे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ B. हे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ A, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ B यांचा रेशो घेतला आपण. ओके, सो रेशो कसा असेल, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ A किती होते तर 2B/3 H2. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ B किती होते B. सो हा 3 डिवाइड इकडे आता मल्टिप्लाय करून घेऊ. सो येईल तुमचं 2B/H2 3B. करेक्ट. सो आन्सर आलं 2B/H2 3B. बघा मग आन्सर BB कट करून टाकला आपण. सो 2H2
3 हा रेशो आला. मग 2 काय असेल, पहिल्यांदा आपण सुरुवातीला घेतले होते नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए. सो ए झाला तुमचा 2 टाइम्स, दॅट इज नथिंग बट A2. आणि नंतर घेतला होता आपण हा ॲटम्स होते आपले बीचे. सो बी होता 3 टाइम्स. सो A2B3 इज द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. हा तुमचा कंपाऊंडचा फॉर्म्युला आला A2B3. सो स्टुडंट्स बघा, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ बी फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर करून घेतले. एक ॲटम्स आहे, एक बी ॲटम आहे. सो त्याने टेट्राहेड्रल वॉइड्स फॉर्म केले. याचा अर्थ टेट्राहेड्रल वॉइड्स हे नंबर ऑफ ॲटम्सच्या डबल असतात, दॅट इज नथिंग बट 2b. या नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्सच्या 1/3 नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए आहे. मग ते 2b चे 1/3 काढून घेतले आपण, ते आले 2b/3. नंतर हे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए मिळाले, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ बी आपल्याकडे होते. दोघांचा रेशो घेतला, आपल्याला फॉर्म्युला मिळाला. ओके. सो सिमिलर न्यूमेरिकल आपण पुन्हा सॉल्व्ह करून बघूया स्टुडंट्स, तुम्हाला जमतोय का बघा. इन एन आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड ॲटम ऑफ एलिमेंट वाय, ओके, एक एलिमेंट आहे वाय, फॉर्म्स HCP. स्टुडंट लक्षात ठेवा, HCP, CCP आणि FCC वन अँड द सेम असणार आहे. दॅट इज द ॲटम ऑफ एलिमेंट X ऑक्युपाय द 1/3 ऑफ अ टेट्राहेड्रल वॉइड्स. बघा, in an ionic crystalline solid atom of element Y form a HCP lattice of atom of element X occupy the 1/3 tetrahedral voids. What is the formula of the compound? आता Y फॉर्म करतो आहे HCP. ओके. सो सुरुवात तशीच करायची. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ Y किती असणार आहे, एक Y असेल त्याचे नंबर ऑफ ॲटम्स. सो त्याने फॉर्म केलेले नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड काय येतील त्याच्या डबल, दॅट इज 2y. सो नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एक्स, एक्सचे ॲटम्स किती असेल त्याच्या 1/3 सांगितलं आहे स्टुडंट्स तुम्हाला. सो 2y मल्टिप्लाय बाय 1/3. सो आन्सर आलं तुमचं 2y/3. हे झाले नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एक्स. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एक्स आणि नंबर ऑफ ॲटम्स ऑफ वाय यांचा रेशो घेतला तुम्ही. सो कसा मिळणार तुम्हाला रेशो, दॅट इज 2y/3 ॲज टू 1y. सो हा 3 इकडे गेला मल्टिप्लायला. सो रेशो आला 2y ॲज टू 3y. y कॅन्सल करूया आपण, रेशो आला तुमचा 2 ॲज टू 3. सो आन्सर आलं तुमचं x2y3. ओके, सिंपल न्यूमरिकल होता स्टुडंट. चला नेक्स्ट पार्टकडे जाऊया, नेक्स्ट टाईपकडे जाऊया स्टुडंट्स. नेक्स्ट टाईप आहे आपला, दॅट इज टाईप नंबर 4. सो टाईप नंबर 4 मध्ये स्टुडंट्स तुम्हाला इथे विचारलं आहे पॅकिंग इफिशियन्सी. सो या पॅकिंग इफिशियन्सीमध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहोत स्टुडंट्स एज लेंथ ॲज वेल ॲज अ व्हॉल्यूम, द पर्सेंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, द पर्सेंट एम्प्टी स्पेस. खूप इम्पॉर्टंट टाईपचं न्यूमरिकल आहे, कारण की 3-3, 4-4 मार्क्सला हा एकच न्यूमरिकल्स देखील विचारला जाऊ शकतो स्टुडंट. सो चला फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये गिवन थिंग काय आपण ती डिस्कस करून घेऊया. सो द युनिट सेल ऑफ अ मेटॅलिक सिल्वर इज अ FCC. FCC सांगितलं, याचा अर्थ Z इज इक्वल टू काय झाला स्टुडंट्स 4 झाला आहे तुमचा. इफ द रेडियस ऑफ अ सिल्वर ॲटम इज अ, रेडियस सांगितलं आहे स्टुडंट्स तुम्हाला इथे किती सांगितलं आहे 144.4 पिकोमीटर. करेक्ट. सो याला तुम्ही कन्वर्ट करून घेणार 1.444 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर मध्ये. नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं स्टुडंट्स, देर इज एज लेंथ ऑफ युनिट सेल म्हणजे ए कॅल्क्युलेट करायचं. आता हा सिंपल न्यूमरिकल झाला ना, ए आणि आर शी रिलेटेड. बघा तुम्हाला आर माहिती आहे, लगेच ए कॅल्क्युलेट करू शकता FCC साठी तुम्ही. व्हॉल्यूम ऑफ AG ॲटम, एका AG ॲटमचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलं. व्हॉल्यूम ऑफ AG ॲटम स्टुडंट्स इथे लक्ष द्या, इकडे तुम्हाला ॲटमचा व्हॉल्यूम विचारलेला आहे. द पर्सेंट व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल, ओके, युनिट सेलचा पर्सेंट व्हॉल्यूम विचारला आहे, पर्सेंट व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल विचारलेला आहे. आणि नेक्स्ट विचारला आहे स्टुडंट्स द पर्सेंट ऑफ एम्प्टी स्पेस, आणि इथे एम्प्टी स्पेस किती असणार आहे युनिट सेलमध्ये. ओके, एम्प्टी स्पेस तुम्हाला ती पर्सेंटेजमध्ये विचारली. ओके, चलो कॅल्क्युलेट करायला सुरुवात करूया स्टुडंट्स. हा तर न्यूमरिकल झाला तुमचा ए आणि आर शी रिलेटेड. सांगा मग FCC साठी फॉर्म्युला काय होता, तुम्हाला नक्कीच माहिती आहे, R इज इक्वल टू 0.3535 मल्टिप्लाय बाय ए. हा झाला तुमचा फॉर्म्युला. करेक्ट. R इज इक्वल टू 0.3535 इंटू ए. व्हॉल्यूम ऑफ AG ॲटम, आता एका AG ॲटमचा व्हॉल्यूम किती असणार आहे स्टुडंट्स. सो एका AG ॲटमचा व्हॉल्यूम कसा असेल, तर ॲटम विचारला आहे, ॲटम इज स्पेरिकल इन अ शेप. सो व्हॉल्यूम ऑफ AG ॲटम, ॲटमचा शेप हा स्पेरिकल असतो स्टुडंट्स लक्षात ठेवा. आणि याचा फॉर्म्युला आहे 4/3 πr³
तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला मिळणार आहे. सो 4/3 पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे. ओके, 3.14 मल्टीप्लाय बाय r. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ r? रेडियस तुम्हाला गिवन आहे, दॅट इज नथिंग बट 1.444 इंटू 10⁻⁻8. हा झाला तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ 1 Ag ॲटम. एका Ag ॲटमचा हा व्हॉल्यूम मिळाला स्टुडंट्स. ओके, नेक्स्ट तुम्हाला पर्सेंट व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल विचारला आहे नाही का. पर्सेंट व्हॉल्यूम ओके ऑफ अ युनिट सेल. युनिट सेलचा एक पर्सेंट व्हॉल्यूम विचारलेला आहे स्टुडंट. सो पर्सेंट व्हॉल्यूम ज्यावेळेस कॅल्क्युलेट करायचं असेल तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम माहिती आहे, त्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल, तुम्हाला युनिट सेलचा व्हॉल्यूम पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि युनिट सेलचा व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करणार स्टुडंट्स? तुम्ही ए क्यूब करणार. ओके, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे एज लेंथचा क्यूब करणार. सो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज नथिंग बट ए क्यूब. ए क्यूब केला की तुम्हाला युनिट सेलचा व्हॉल्यूम मिळणार. त्यानंतर कॅल्क्युलेट करता येईल तुम्हाला पर्सेंट ऑफ अ व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. सो पर्सेंट व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करायचा स्टुडंट्स? सो पर्सेंट व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू तर बघा लक्षात आहे स्टुडंट्स, पर्सेंट व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला काय करायचं आहे? द व्हॉल्यूम ऑफ Ag ॲटम, म्हणजे तुमचा जो एक ॲटम आला आहे त्याचा जो काही व्हॉल्यूम असेल तो व्हॉल्यूम, आणि इथे स्ट्रक्चर सांगितलं आहे तुम्हाला FCCचं, म्हणजे एका युनिट सेलमध्ये किती ॲटम्स असणार आहे? तर एका युनिट सेलमध्ये असणारे ॲटम्स आहेत टोटल 4. सो एका ॲटमचा व्हॉल्यूम मिळणार तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला एका ॲटमचा व्हॉल्यूम मिळणार आहे. सो तुम्ही त्या व्हॉल्यूमला 4 ने मल्टिप्लाय करणार. सो इथे मिळालेला जो काय कॅल्क्युलेशन केलेला व्हॉल्यूम मिळणार तो तुम्ही इथे टाकणार. 4 मल्टिप्लाय बाय द व्हॉल्यूम ऑफ अ Ag ॲटम आणि अपॉन व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल मल्टिप्लाय बाय 100. 100ने तुम्ही मल्टिप्लाय केलं हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर. बघा इथे 4 का घेतला मी? तर हा तुम्ही एका ॲटमचा व्हॉल्यूम फाइंड आउट केला. असे FCC युनिट सेलमध्ये किती ॲटम्स असतात? 4 ॲटम्स असतात. म्हणून आपण ॲटम्सनुसार जर व्हॉल्यूम काढला युनिट सेलचा तर 4 इंटू दिस मच मिळणार तुम्हाला. एका युनिट सेलचा व्हॉल्यूम आपण एज लेंथनुसार काढला तर तुम्हाला हा मिळणार. दोघांचं डिवायडेशन केलं तर तुम्हाला मिळणारा टोटल व्हॉल्यूम असेल इंटू 100 केल्यानंतर तुम्हाला मिळणार पर्सेंट व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल. ओके, हा पर्सेंट व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मिळाल्यानंतर हा स्टुडंट्स तुमचा पर्सेंटेजमध्ये असेल नाही का. हा स्टुडंट्स तुमचा असेल पर्सेंटेजमध्ये. मग तो पर्सेंटेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? सिम्पली जर एम्प्टी स्पेस मिळवायची असेल, पर्सेंट एम्प्टी स्पेस जर तुम्हाला मिळवायची असेल तर पर्सेंट एम्प्टी स्पेससाठी तुम्ही काय करणार स्टुडंट्स? इथे जो काय आन्सर येणार तुमचं तुम्ही त्याला 100 मधून सबस्ट्रॅक्ट करणार. आलेलं जे काही आन्सर असेल तुमचं ती असेल तुमचं एम्प्टी स्पेस. ओके, तो असेल तुमचा एम्प्टी स्पेस. सो अशा वेळी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. इथलं कॅल्क्युलेशन तुम्हाला समजलंय का? बघा, पर्सेंट व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय, हा जर BCC असता तर मी इथे किती घेतला असता स्टुडंट्स? 2 घेतला असता. व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम माहिती आहे, एका युनिट सेलमध्ये टोटल ॲटम्स असतात. सो 4 मल्टिप्लाय बाय दिस व्हॅल्यू टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. अशा वेळी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. दॅट इज पर्सेंट व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल. ओके, चला स्टुडंट्स आपण आता नेक्स्ट न्यूमेरिकलकडे जाऊया. सो स्टुडंट्स, here is our next numerical, next type, that is type number 5. नंबर ऑफ ॲटम्स अँड युनिट सेल. कधी कधी तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स विचारतात स्टुडंट्स आणि नंबर ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करायला लावतात. ओके, सो इथे फॉर्म्युला न्यूमेरिकल काय दिलाय बघा स्टुडंट्स, तर इट इज निओबियम इज फॉर्म्स BCC स्ट्रक्चर. निओबियमने BCC स्ट्रक्चर फॉर्म केलंय, दॅट इज नथिंग बट Z इज इक्वल टू 2 असणार आहे तुमचा. द डेन्सिटी ऑफ निओबियम इज 8.55 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. सो डेन्सिटी गिवन आहे स्टुडंट्स, दॅट इज नथिंग बट 8.55 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असणार आहे. अँड लेंथ ऑफ युनिट सेल. ओके, एज लेंथ दिलेली आहे युनिट सेलची तुम्हाला स्टुडंट्स, दॅट इज नथिंग बट 330.6 पिकोमीटर. सो लेट्स कन्वर्ट इट इनटू द सेंटीमीटर, दॅट इज नथिंग बट 3.306 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. आता हे कन्वर्जन तुम्हाला प्रॉपरली फास्टली जमलं पाहिजे. हाऊ मेनी ॲटम्स अँड द युनिट सेल्स आर प्रेझेंट इन द 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम. ओके, 0.5 ग्रॅम निओबियम मध्ये नंबर ऑफ ॲटम्स विचारला आहे स्टुडंट्स तुम्हाला. इथे नंबर ऑफ ॲटम्स विचारलेले आहेत. ओके, आणि त्यानंतर विचारला आहे तुम्हाला नंबर ऑफ युनिट सेल विचारलेलं आहे. ओके, नंबर ऑफ ॲटम्स आणि नंबर ऑफ युनिट सेल तुम्ही कशा वेळी कॅल्क्युलेट करणार आहे बघा. सो
नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युला आहे स्टुडंट्स, दॅट इज नंबर ऑफ ॲटम्स. बघा लक्ष द्या इकडे, फॉर्म्युला अगदी सिंपल आहे. नंबर ऑफ ॲटम्स काढायचा असेल तर तुम्ही कशा वेळेने काढू शकता स्टुडंट्स याला. सो नंबर ऑफ ॲटम्ससाठी फॉर्म्युला आहे दॅट इज नथिंग बट वेट मल्टिप्लाय बाय झेड अपॉन ए क्यूब इंटू डी. सो दिस इज द फॉर्म्युला. अगदी सिंपल फॉर्म्युला आहे बघा, वेट मल्टिप्लाय बाय झेड इंटू ए क्यूब इंटू डी. सो वेट काय सांगितलं स्टुडंट्स, किती वेटसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे, दॅट इज 0.5 साठी कॅल्क्युलेट करायचं. 0.5 मल्टिप्लाय बाय झेड, द व्हॅल्यू ऑफ झेड इज 2, बीसीसी सांगितलं आहे 2, अपॉन ए क्यूब, एज लेंथ किती सांगितली आहे स्टुडंट्स, दॅट इज नथिंग बट 3.306 इंटू 10⁻⁸ याचा होणार क्यूब. क्यूब कसा काढायचा सगळ्यांना माहिती आहे. मल्टिप्लाय बाय डेन्सिटी, डेन्सिटी किती दिली आहे स्टुडंट्स, दॅट इज नथिंग बट 8.55 ही तुम्हाला डेन्सिटी गिवन आहे. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, तुम्हाला डायरेक्टली नंबर ऑफ ॲटम्स मिळणार आहे. त्यानंतर राहिला प्रश्न नंबर ऑफ युनिट सेलचा स्टुडंट्स. तो नंबर ऑफ युनिट सेल तुम्ही कसे कॅल्क्युलेट करणार, तर फॉर्म्युला सेम आहे, जास्त काही चेंजेस करायचे नाही. नंबर ऑफ युनिट सेलमध्ये तुम्हाला फक्त ही जी झेडची व्हॅल्यू ही घ्यायची नाही, बस एवढंच करायचं आहे. फॉर्म्युला असेल तुमचा वेट अपॉन ए क्यूब मल्टिप्लाय बाय डी. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही इथेच करणार आहे, त्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं, बाकी ठेवा जेणेकरून तुम्हाला पहिलं पण आन्सर मिळून जाईल. सो डब्ल्यू वेट अपॉन ए क्यूब इंटू डी केला की तुम्हाला मिळणार आहे स्टुडंट्स नंबर ऑफ युनिट सेल. ऑलरेडी सगळ्या थिंग्स गिवन असतात, जास्त काही हार्ड न्यूमेरिकल नसतात. 2 ते 3 मार्क्स हे न्यूमेरिकल्स इझिली देऊन जातात. सिंपल फॉर्म्युले असतात, आपल्याला फक्त एकदा रिवाइज करायची गरज असते. चला नेक्स्ट न्यूमेरिकलकडे जाऊया स्टुडंट्स आपण. हिअर इज अवर नेक्स्ट न्यूमेरिकल, दॅट इज टाईप 5 मधला. An element has a BCC structure. एलिमेंट बीसीसी स्ट्रक्चर आहे, डायरेक्टली गिव्हन लिहायला सुरुवात करून द्यायची, टेन्शन घ्यायचं नाही जास्त. बीसीसी स्ट्रक्चर आहे विथ द युनिट सेल ऑफ एज लेंथ 288 पिकोमीटर. एज लेंथ दिलेली आहे ए इज इक्वल टू 288 पिकोमीटर. ओके, म्हणजे काय रे स्टुडंट्स, 2.88 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. हाऊ मेनी युनिट सेल्स, सॉरी इथे परत विचारलाय तुम्हाला नंबर ऑफ युनिट सेल. ओके, क्वेश्चन मार्क. अँड नंबर ऑफ ॲटम्स पुन्हा विचारला स्टुडंट्स, दॅट इज नंबर ऑफ ॲटम्स तुम्हाला इथे पुन्हा विचारला आहे. प्रेझेंट इन द 200 ग्रॅम ऑफ अ एलिमेंट. ओके, वेट दिलेला आहे स्टुडंट्स, तुम्हाला इथे वेट सांगितलं आहे 200 ग्रॅम आणि डेन्सिटी गिवन आहे दॅट इज 7.2 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. सो स्टुडंट्स इथे पुन्हा तोच फॉर्म्युला असणार आहे तुमचा नंबर ऑफ ॲटम्सचा. ओके, ऑलरेडी आपण सॉल्व्ह केला आहे. नंबर ऑफ ॲटम्स कसे असणार आहे, नंबर ऑफ ॲटम्स दॅट इज नथिंग बट वेट मल्टिप्लाय बाय झेड अपॉन ए क्यूब इंटू एन ए. तुम्हाला सांगितलं आहे की ए क्यूबचं कॅल्क्युलेशन तुम्ही रफ साईडला केलं तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही, करून घ्यायचं आहे कॅल्क्युलेशन. सो वेट इंटू झेड, वेट तुम्हाला माहिती आहे स्टुडंट्स दॅट इज नथिंग बट 200 मल्टिप्लाय बाय झेडची व्हॅल्यू असेल इथे तुमची 2 अपॉन ए क्यूब तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता दॅट इज 2.88 इंटू 10⁻⁸ ने, याचा तुम्ही करा क्यूब, आणि एन एची व्हॅल्यू असणार 6.022 इंटू 10⁻23. लाईक दिस तुम्ही अशा वेळेने सॉल्व्ह करू शकता. दॅट इज नथिंग बट नंबर ऑफ ॲटम्स. आणि नंबर ऑफ युनिट सेलसाठी तुम्हाला तर माहितीच आहे स्टुडंट्स, दॅट इज नथिंग बट नंबर ऑफ युनिट सेल. फॉर्म्युला फक्त काय चेंज होणार, हा झेडची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची नसते, दॅट इज वेट अपॉन ए क्यूब इंटू डेन्सिटी. सॉरी इथे एन ए नसणार आहे स्टुडंट्स, इथे तुमचं डेन्सिटी असणार आहे. सॉरी, हिअर इज अ डेन्सिटी. ओके, इथे तुमची डेन्सिटीची व्हॅल्यू येणार. ओके, इथे एन ए नाही आहे, इथे डेन्सिटीची व्हॅल्यू आहे. सो हिअर इज अ डेन्सिटी. सिंपल वेने तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. ओके, चला नेक्स्ट टाईपकडे जाऊया स्टुडंट्स आपण. दिस इज अवर नेक्स्ट. ॲल्युमिनियम क्रिस्टलाइजेस इन अ क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर विथ अ युनिट सेल ऑफ एज लेंथ. एज लेंथ सांगितलं आहे स्टुडंट्स तुम्हाला दॅट इज 53.6 picometer. Let it convert into the centimeter, that is 3536 into 10⁻⁻8 centimeter. What is the radius of aluminum atom? इथे तुम्हाला R विचारला आहे स्टुडंट्स. बघा लक्ष द्या इकडे, क्युबिक क्लोज पॅक आहे, याचा अर्थ तुम्हाला सांगितलं आहे CCP, HCP आणि FCC वन अँड द सेम. ओके, टेन्शन घ्यायचं नाही. सो R सांगितलं आहे, हा परत रिलेशन झालं तुमचं A आणि R शी. तुम्हाला फॉर्म्युला लगेच क्लिअर झाला पाहिजे इथे. What is the radius of aluminum atom? How many unit cells are present in the 1 centimeter cube of aluminum? ओके, 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये किती नंबर ऑफ युनिट सेल बसतील. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एका युनिट सेलचा व्हॉल्यूम माहीत असला पाहिजे, त्यानंतर आपण कॅल्क्युलेट करणार ना 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये किती बसणार. सो फर्स्ट ऑफ ऑल ए वरून आपल्याला आर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल. सो
बघा स्टुडंट्स, सो पहिल्यांदा आर कसा कॅल्क्युलेट करणार, तर आर इज इक्वल टू 0.3535 मल्टिप्लाय बाय द व्हॅल्यू ऑफ ए. इथून तुम्हाला मिळाली आर ची व्हॅल्यू. ओके, सो हा झाला पहिला सॉल्व तुमचा. सेकंड काय सांगितलं आहे तुम्हाला, हाऊ मेनी ॲटम्स ऑफ युनिट सेल प्रेझेंट इन द 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ युनिट सेल. 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ युनिट सेलमध्ये किती ॲटम्स प्रेझेंट असतील. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एका युनिट सेलचा व्हॉल्यूम माहीत पाहिजे. सो व्हॉल्यूम ऑफ 1 युनिट सेल, 1 युनिट सेलचा व्हॉल्यूम काय असेल, तर 1 युनिट सेलचा व्हॉल्यूम असेल ए क्यूब. एची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे, दॅट इज नथिंग बट 3536 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. याचा तुम्ही क्यूब केला की एका युनिट सेलचा व्हॉल्यूम मिळाला. तुम्हाला नंबर ऑफ युनिट सेल इन 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ युनिट सेल. नंबर ऑफ युनिट सेल कसे कॅल्क्युलेट करणार. सो 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये किती नंबर ऑफ युनिट सेल असतील, तर तुम्ही सिम्पली याचा व्हॉल्यूम टाकणार, दॅट इज नथिंग बट 3536 इंटू 10⁻⁸ क्यूब विचारला आहे ना. सो दॅट इज द नंबर ऑफ युनिट सेल इज प्रेझेंट इन द 1. एवढा एरिया आहे, 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये किती बसतील, तर पहिल्यांदा एकाचा व्हॉल्यूम फाइंड आउट केला, त्यानंतर त्याला 1ला त्या व्हॉल्यूमने आपण डिवाइड केलं. सो तुम्हाला मिळणार आहे नंबर ऑफ युनिट सेल. सो स्टुडंट्स, दिस इज ऑल द न्यूमरिकल्स ऑफ अ सॉलिड स्टेट. यामध्ये आपण सॉल्व, अनसॉल्व, एक्सरसाइज मधले सर्व न्यूमरिकल्स, ट्राय दिस, यातले सगळे न्यूमरिकल्स आपण कव्हर केले. दिस न्यूमरिकल्स आर ऑल्सो हेल्प यू इन अ MST CET एक्झाम ॲज वेल ॲज अ स्टेट बोर्ड एक्झाम. तुम्हाला या नक्की मदत करणार आहे. याने तुम्हाला सॉलिड स्टेटचे संपूर्ण न्यूमरिकल्स सॉल्व करता येणार आहे. सो आय होप तुम्हाला न्यूमरिकल्स आवडले असतील, नक्की समजले असतील. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्टुडंट्स. ओके, सो नेक्स्ट न्यूमरिकल असणार आहे स्टुडंट्स, दॅट इज नथिंग बट टाईप 6. टाईप 6 मध्ये काय असणार आहे, दॅट इज ऑक्टाहेड्रल अँड टेट्राहेड्रल व्हॉइड्ससाठी आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे स्टुडंट्स. सो ऑक्टाहेड्रल अँड टेट्राहेड्रल व्हॉइड्समध्ये तुम्हाला कंपाऊंड्स फॉर्म्स HCP स्ट्रक्चर सांगितलं आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स, टेट्राहेड्रल व्हॉइड्स, टोटल व्हॉइड्स फॉर्म इन द 0.4 मोल्स ऑफ इट. याच्यामध्ये किती टेट्राहेड्रल व्हॉइड्स असणार आहे, ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स असणार आहे, आणि टोटल व्हॉइड्स फॉर्म इन 0.4 मोल ऑफ इट. ओके, सबस्टन्स सांगितलं आहे स्टुडंट्स तुम्हाला 0.4 मोल. ओके, सो जर 0.4 मोल तुम्हाला जर सबस्टन्स सांगितलं, तर पहिल्यांदा त्यामध्ये असलेले नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत ते कॅल्क्युलेट करून घ्या. सो आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करणार नंबर ऑफ ॲटम्स, कारण की नंबर ऑफ ॲटम्स वरूनच आपण टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स फाइंड आउट करू शकतो. सो नंबर ऑफ ॲटम्स इज, फॉर्म्युला अगदी सिंपल असतो. जर मोल माहिती असतील स्टुडंट्स, तर मोल, नंबर ऑफ मोल मल्टिप्लाय बाय अवोगॅड्रो नंबर ऑफ मोल आहे स्टुडंट, दॅट इज 0.4 मल्टिप्लाय बाय अवोगॅड्रो नंबर होता 6.022 इंटू 10⁻23. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर स्टुडंट्स तुम्हाला मिळतात नंबर ऑफ ॲटम्स. ओके, नंतर फाइंड आउट करायचं ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स. ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स कसे मिळणार तुम्हाला, तर ऑक्टाहेड्रल व्हॉइड इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स. जेवढे नंबर ऑफ ॲटम्स असतात तेवढेच असतात ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स. सो इथे जे काही आन्सर येणार तेवढेच तुमचे प्रेझेंट असतील ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स. राहिला प्रश्न टेट्राहेड्रल व्हॉइड्सचा. ओके, सो लेट स्टार्ट विथ द टेट्राहेड्रल व्हॉइड. टेट्राहेड्रल व्हॉइड्स किती असतात स्टुडंट्स, तर टेट्राहेड्रल व्हॉइड्स असतात 2 मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ ॲटम्स. तुम्हाला जेवढे पण नंबर ऑफ ॲटम्स मिळतील त्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं. म्हणजे इथे आलेले नंबर ऑफ ॲटम्सला 2 ने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला मिळणार टेट्राहेड्रल व्हॉइड्स. आणि लास्ट विचारलाय तुम्हाला टोटल व्हॉइड्स. सो टोटल व्हॉइड काय असणार आहे तुमचे, तर टोटल व्हॉइड्स आर ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स. ओके, ऑक्टाहेड्रल व्हॉइड प्लस टेट्राहेड्रल व्हॉइड, या दोघांची ॲडिशन करायची, तुम्हाला मिळणार टोटल व्हॉइड्स. ओके, अशा वेळी तुम्हाला हे न्यूमरिकल्स सॉल्व करायचे स्टुडंट्स. आता आपण बघितले सॉलिड स्टेटचे टोटल न्यूमरिकल्स. यामध्ये तुमचे एक्सरसाइज चॅप्टरमध्ये आलेले न्यूमरिकल्स ॲज वेल ॲज सॉल्व, अनसॉल्व, आपण सर्व न्यूमरिकल्स आपण डिस्कस केले आहे स्टुडंट्स. आय होप तुम्हाला न्यूमरिकल्स क्लिअर झाले असतील. न्यूमरिकल्स पुन्हा रिवाइज करायचे स्टुडंट्स. या चॅप्टरमधून पक्का न्यूमरिकल्स येणार म्हणजे येणार आहे पेपरला. न्यूमरिकल समजले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरायचं नाही.
सोबतच मी तुम्हाला आता होमवर्कसाठी एक न्यूमरिकल प्रोव्हाइड करतोय स्टुडंट्स. हा न्यूमरिकल्स अगदी सोपा आहे, तुम्ही नक्कीच सॉल्व्ह करणार आहात. सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर कमेंटमध्ये करायला विसरायचं नाही स्टुडंट्स. हा न्यूमरिकल आहे तुमच्यासाठी. अ कंपाऊंड HCP स्ट्रक्चर, नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल अँड टेट्राहेड्रल वॉइड्स इन 0.5 मोल्स ऑफ अ सबस्टन्स इज रिस्पेक्टिव्हली. तुम्ही सांगू शकतात मला नक्कीच टेट्राहेड्रल ऑक्टाहेड्रल तुम्हाला न्यूमरिकल समजले असतील स्टुडंट्स, तर न्यूमरिकलचा आन्सर कमेंटमध्ये करायला विसरायचं नाही. सो ॲट द एंड स्टुडंट्स, दिस इज माय टेलिग्राम चॅनल लिंक. सो तुम्हाला इथे टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर केलेली आहे स्टुडंट्स. सो टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करायला विसरायचं नाही आहे. सो टेलिग्राम चॅनलवरती या, तुम्हाला न्यूमरिकल्सची PDF विथ सॉल्व अनसॉल्व तुम्हाला संपूर्ण न्यूमरिकल्स सॉल्व करून प्रोव्हाइड केले जातील. ॲट द एंड, दिस इज माय यूट्यूब चॅनल नेम गुणवंत माळी, सगळ्यांना माहितीच आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिस इज द व्हॉट्सअप नंबर. इफ यू हॅव एनी डाऊट, तुम्हाला जर कुठलाही प्रकारचा डाऊट असणार आहे स्टुडंट्स न्यूमरिकल्सच्या संदर्भात, तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकतात. सो ॲट द एंड, थँक्यू व्हेरी मच. टाटा बाय बाय. आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट न्यूमरिकलच्या सेक्शनमध्ये.